नमस्कार. नमस्कार. आज प्रचाराचा खरं तर शेवटचा दिवस आहे. हं. एकूणच कसा लोकांचा तुम्हाला प्रतिसाद मिळतो या सगळ्या याच्यामध्ये? प्रतिसाद म्हणायला गेला तर खूप छान. आज आपल्या शेवटच्या दिवशी आपण सगळ्या जे पूर्ण बोरीखुर्द जिल्हा परिषद गटामधून आपण आपली रॅली काढली होती रिक्षाची. अगदी निमगाव 6 मध्ये एक 1000 एक लोकांनी आपल्याला इथे रॅलीमध्ये समाविष्ट झाले होते लोकं आणि आपण निमगाव 6 मधून नारळ फोडून स्टार्ट केला. तर औरंगपूर, पारगाव, त्यानंतर कावळपिंपरी, त्याच्यानंतर पुन्हा निमगाव मार्गे आपण खोडद मार्गे येडगावला गेलो आणि तिथनं मग परत वडगाव कांदळी करत जाधववाडी करत आपण परत निमगावला आलो. अगदी 7 वाजायच्या आतमध्ये आपण इथे टच झालो. त्याच्यामुळे जो लोकांचा प्रतिसाद होता तो जो मी पाहिला पूर्ण गटामध्ये तो खूप छान होता. त्यांनी डायरेक्ट सांगत होते, "ताई आता टेन्शनच नका." मी 2 बोटं केले ते म्हणायचे 2 नंबरचं बोट ते 3 नंबरचं कारण आपला अनुक्रमांक 3 आहे. त्याच्यामुळे लोकं सांगत होती का 3 नंबरचं चिन्ह 3 नंबरच्या अनुक्रमांकावरील आपलं चिन्ह रिक्षा. त्याच्यामुळे त्यांच्या जनतेतूनच मला कळालं की त्यांचा प्रतिसाद खूप छान पद्धतीने आहे. खरं तर पवार साहेबांनी जी काही विकास कामं केली, त्या विकास कामं म्हणजे जे काही गुळगुळीत रस्ते आहेत, त्याच्यावरूनच खरं तर तुमच्या आज दिवसभर ऑटो रिक्षा धावत होत्या. हो. कसा होता तो अनुभव? अनुभव आता ऑटो रिक्षा तर मस्तपैकी धावत होत्या. पण जिथे जिथे साहेबांनी विकास कामं केली होती, तिथे सिमेंट काँक्रीटचे रस्ते झाले होते. आणि जे रस्ते कच्चे होते, तर ते कच्चे रस्ते मला सांगत होते का ताई आता तुमच्या हस्ते हे रस्त्यांचं काम झालं पाहिजे. आणि त्या पद्धतीने ते रस्ते मला आडवे येऊन मला सांगत होते की ताई आता ही कामं तुमच्या हातामध्ये आम्ही देतोय आणि आम्हाला तुम्ही बनवा. असा मला संदेश देत होते रस्ते. त्याच्यामुळे आता जिल्हा परिषदला मी 100% निवडून याची मला खात्री आलेली आहे आणि निवडून 9 तारखेला तर आपल्याला कळेलच सगळ्यांना. त्याच्यानंतर सगळ्यात स्टार्टिंगला मी हीच कामं चालू करणार. खरं तर पवार साहेबांनी इतकं चुणूक तुमच्यात देखील दिसते कामाची. हो. काय साहेबांनी केले आणि तुम्ही काय करणार आहात? साहेबांनी जशी विकास कामं केली, अगदी जनतेमध्ये झोकून देऊन त्यांनी समाजकारण राजकारणापेक्षा जास्त 80 म्हणजे 100% मधलं 80% त्यांनी समाजकारण केलं आणि 20% राजकारण म्हणता येईल. तर त्याच पद्धतीने अगदी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी अगदी समाजकारणामध्येच उतरणार आहे. आणि साहेबांनी जशी विकास कामं केलीत, तर मी एक महिला असल्याकारणाने मी अजूनही त्याच्यामध्ये प्रगल्भता वाढवणार आहे महिलांसाठी. महिलांसाठी ज्या गोष्टी प्रलंबित आहेत, जसं त्यांचा रोजगाराचा प्रश्न आला, भरपूर साऱ्या गोष्टी असतात महिलांच्या. तर त्या गोष्टींवर मी तेवढाच फोकस करणार जेवढा विकास कामांवर फोकस करणार आहे. खरं तर काय व्हिजन घेऊन तुम्ही जनतेसमोर आलात? काय व्हिजन घेऊन तुम्ही निवडणूक लढताय? व्हिजन आहे बघा, ज्यावेळेस आपण निवडणुकीच्या प्रांगणात उतरतो, त्यावेळेस आपलं व्हिजन क्लिअर असतं. माझंही व्हिजन क्लिअर आहे आणि हा आपण जाहीरनामा छापलेला आहे आणि हा जाहीरनामा आपण प्रत्येक घराघरामध्ये पोहोचवलेला आहे. आणि मला असं वाटतं, माझ्या व्यतिरिक्त असा जाहीरनामा कोणाचाच नाही. तर जनतेने असं माझी अशी इच्छा आहे, की जनतेने हा पूर्णतः जाहीरनामा वाचावा आणि याच्यातलं एकही काम माझ्याकडनं झालं नाही, तर मला येऊन विचारावं आणि हा प्रत्येक घरापर्यंत आपण जाहीरनामा म्हणजेच माझं व्हिजन मी पोहोचवलेलं आहे. काय प्रमुख मुद्दे आपण घेतले? त्याच्यामध्ये महिलांच्या विकासासाठी काय घेतले? किंवा रोजगारासंदर्भात काय घेतलं त्या संदर्भात? बघा, आता आपण जे जाहीरनाम्यामध्ये जे मुद्दे आहेत, जसं प्राथमिक आपण म्हणतो, की आरोग्य झालं, शिक्षण झालं, पाणी, वीज आणि जनतेची मूलभूत सर्वसामान्य जे प्रश्न असतात, हे मेन आपले म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, विकास कामांचे मुद्दे आहेत, मेन मुद्दे. तर यालाच आपण अधोरेखित करणार आहे पहिल्यांदा. आणि दुसरा मुद्दा म्हणजे महिला सक्षमीकरणाचा. हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे. म्हणजे समाजाचा जो एक घटक आहे पूर्णतः, तो म्हणजे महिला सक्षमीकरण. तर त्याच्यावर मी सुरुवातीपासून काम करते. 5-6 वर्षांपासून महिला सक्षमीकरण, महिला बचत गट आहेत. त्याच्यानंतर मुलींचे आपण म्हणतो ना प्रशिक्षण आयोजित करणं. या गोष्टींवर मी 5-6 वर्षांपासून काम करते. त्याच्यामुळे हाही पार्ट काही माझ्यासाठी अवघड नाही. फक्त आता स्टार्टअपची वेळ आलेली आहे आणि ते 9 तारखेनंतर आपण लगेच स्टार्ट करणार आहोत. ठीक आहे. आता प्रचार तर आता 10 वाजता म्हणजे काही तासात प्रचार संपून जाईल. हो, आचारसंहिता लागू होईल. हो. मतदार राजाला तुम्ही काय आवाहन कराल? मतदार राजाला मी अ, अगदी म्हणजे अगदी कळकळीची विनंती करेल, की त्यांनी आत्तापर्यंत जसा मला साथ दिली, साहेबांना साथ दिली, त्याच पद्धतीने आता अगदी रॅली इथपर्यंत आल्याच्यानंतर जसा आम्हाला आनंद आहे, की तुम्ही टेन्शन घेऊ नका. 100% आम्ही तुम्हाला मतदान करणार. अजिबात टेन्शन घेऊ नका. निश्चिंत व्हा. मग त्यांचा जो विश्वास आहे, त्या विश्वासाला म्हणजे खरे उतरले पाहिजेत आणि 9 तारखेला त्यांनी म्हणजे
मला म्हणजे आपण म्हणतो ना निकाल जो आहे तो आपल्या बाजूचा झाला पाहिजे ना अशी मी अपेक्षा करते जनतेकडून. त्याच्यामुळे मी जनतेला म्हणजे पूर्ण बोरीखोडा जिल्हा परिषद गटातील सर्वसामान्य जनतेला, त्याचबरोबर माझ्या सगळ्या बंधू मगीन मतदार राज्याला मी विनंती करते कळकळीची, की येत्या आता 7 फेब्रुवारीला जे मतदान होणार आहे, तर अनुक्रमांक 3 समोरील माझं नाव कविता संदीपान पवार, चिन्ह जे आहे ते रिक्षा आहे, त्या रिक्षा समोरील बटन दाबून सर्व मतदार राजांनी मला भरघोस मतांनी विजयी करा, ही अगदी मी कळकळीची विनंती करते. एक शेवटचा प्रश्न घेतो. हं. अपक्ष फॉर्म भरून देखील तुमच्या रॅलीमध्ये हजारो लोक सहभागी झाले होते. ग्रामस्थांचा किंवा भागाचा खूप मोठा प्रतिसाद लाभतोय. हे सगळं कशाच्यात होतं की लोक एवढा विश्वास तुमच्यावर का ठेवतात? विश्वास हा माझ्यावर नाहीये जनतेचा. जनतेचा विश्वास आहे तो पांडुरंगरावजी पवार साहेबांवर. कारण हे जे काही जनतेचं प्रेम मिळते, हे मी आता महिला आरक्षण आल्यामुळे मी त्यांची सून असल्या कारणाने ह्या जिल्हा परिषदला मला पहिल्यांदा संधी मिळते. पण जे आदरणीय पांडुरंगरावजी पवार साहेबांनी जनतेची विकास कामं केली, त्या विकास कामांच्या माध्यमातून आदरणीय पांडुरंगरावजी पवार साहेब जनतेच्या मनामनामध्ये त्यांनी घर केलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला जरी कमी वेळ मिळाला चिन्ह पोचवायला, तरी आपल्याला फक्त 4 ते 5 दिवस मिळालेत. परंतु ते 4 ते 5 दिवसामध्ये जे चिन्ह मिळालं ते 5 दिवसापेक्षा 5 तासामध्ये प्रत्येक माणसाच्या मनामध्ये घर करून गेले. त्याच्यामुळे हे सगळं जे काही आहे त्याचं सगळं संपूर्ण श्रेय मी माझे सासरे आदरणीय पांडुरंगरावजी पवार साहेबांना देते. धन्यवाद. धन्यवाद.